निवड करण्यात आलेली आहे, तर ती जी निवड आहे, ती जी व्यक्ती आहे ती भ्रष्ट आहे आणि तिने त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या ज्या आयुष्याच्या कालावधीमध्ये तिने भरपूर भ्रष्टाचार केलेला आहे. आता एक परवाचं जीवन उदाहरण द्यायचं म्हटलं तर परवा केसकर नावाचा एक आरटीओ अधिकारी 70,000ची लाच घेताना रंगेहात पकडला गेला आणि त्याला आता त्यांनी परवा या आरटीओ म्हणून त्याचं प्रमोशन केलं. त्याचबरोबर आरटीओ कार्यालयामध्ये अपंग जे दाखले आहेत ते 2016चा शासनाचं परिपत्रक आहे की तुम्ही ते दाखले ऑनलाईन करून घ्या. अद्यापही आयुक्तांनी तसं त्यांच्या अधीनस्थ कार्यालयानं आदेश केलेले नाहीत. आज या बाबतीत आम्ही एक वर्ष झालं पाठपुरावा करतोय, त्याच्याकडे त्या कार्यालयाला पूर्णपणे दुर्लक्ष आहे. त्याचबरोबर तांत्रिक आणि अतांत्रिक आरटीओ कार्यालयामधील अधिकाऱ्यांची विभागणी व्हावी. आज महामंडळ खाता एफटी महामंडळ ते खातं त्यांच्या अंडरमध्येच येतं. आज महामंडळ खात्यामध्ये तांत्रिक अतांत्रिक कामाची विभागणी केली गेलेली आहे, परंतु विवेक भीमनवार यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तांत्रिक व अतांत्रिक कामाची त्यांनी विभागणी केलेली नाही. आदेश आहे बघा, आदेश त्याच्यामध्ये 19 नंबरला नाव आहे बघा. ही यादी परिवहन आयुक्त राजेंद्र सदाशिवराव केसकर हा माणूस केसकर अँटी करप्शनच्या ट्रॅपला घावला 17 लाच घेताना आणि अशा माणसाच्या आता त्यांनी ह्या 9 तारखेला 9 फेब्रुवारी त्यांना पदोन्नती दिलेली आहे. डेपुटी आरटीओ म्हणून ज्याचे परिवहन आयुक्त श्री विवेक भीमनवार यांची एमपीसीच्या अध्यक्षपदावरून जी निवड केलेली आहे ती निवड तात्काळ रद्द होण्याकामी आम्ही येत्या 24 तारखेला परिवहन आयुक्त यांच्या दालनासमोर आंदोलन करणार आहे. आणि आंदोलन करण्यामागचं कारण एकच आहे की त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी भरपूर चुकीची कामं केलेली. असा चुकीचा अधिकारी, चुकीचं काम करणारा अधिकारी त्या पदावरती आम्हाला नको आहे, कारण भविष्यात एमपीसीच्या विद्यार्थ्यांचे कदापि न भरून येणारं नुकसान होणार आहे. म्हणून आमचे आंदोलन आहे. अधिकारी हा का नको आहे, कशासाठी नको आहे? कारण आम्ही गेले 1 वर्षभरापासून त्यांच्याकडे पाठपुरावा करत आहे. त्यांचं जे कामकाज जे आहे ते चुकीच्या पद्धतीने चालू आहे. तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलनात तुमची पुढील दिशा काय असणार? पुढील दिशा आम्ही एमपीसीचे विद्यार्थी सोबत घेऊन मुंबई आझाद मैदान येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू. आयुक्तपक्ष म्हणला ना, आता मैदान काय आयुक्तपक्ष करणार पुढील आंदोलन.